हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत इयरिंग्स कशा बनवायचे. जो मी व्हिडिओ लास्ट टाइम पोस्ट केला होता इनविजिबल चोकरचा, त्याच्यावर मॅचिंग असे इयरिंग्स कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक गेज वायर, जी आपल्याला इयरिंगचा स्टड बनवण्यासाठी उपयोगी ठरेल. त्यासाठी एक फर्स्ट लूप बनवून घ्यायचा आहे वायरच्या सेंटर मधून, आणि त्याच वायरला एक राऊंड शेप द्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपला इयरिंग बनवण्यासाठीचा स्टड तयार होईल. हा स्टड आपण कुंदनच्या मापाने बनवून घेणार आहोत. हे कुंदन छोटंसं असल्यामुळे 2 राऊंडचा स्टड मी बनवून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या कुंदनच्या साईज नुसार मागील स्टड बनवून घेऊ शकता. आता आपल्याला लागणार आहे 30 गेजची रॅपिंग वायर, जी आपल्याला स्टड मधून घेऊन कुंदन सिक्युअर करायचं आहे. कुंदन आपल्या स्टडला जितका सिक्युअर करता येईल तितका तुम्ही करून घ्या. तुम्ही इथे बघू शकता, मी पहिला वरच्या साईडून रॅप करून घेतलेला आहे कुंदन. नंतरनं सेम वायर खालच्या साईडून घेतलेली आहे. आणि कुंदनमुळे स्टड पूर्ण आपला झाकून गेला पाहिजे, अशा पद्धतीचं आपण रॅपिंग करून घेतलं पाहिजे. आणि एक्सेस वायर जी आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि जी कटिंग केलेली वायर आहे ती व्यवस्थित रॅप करून घ्यायची आहे. आणि जसे चोकरला आपण खाली हँगिंग जोडले होते, सेम त्याच कॉम्बिनेशनचे हँगिंग आपण आज या इयरिंगलाही जोडणार आहोत. आणि हे मी हँगिंग कसे बनवले, एकदम सिंपल ट्रिक मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि ही जम्परिंग जितकी टाईट तुम्हाला करता येईल तितकी करून घ्या, कारण का लॉरेल्स हे खूप नाजूक तारेने बनलेले असतात. त्यामुळे थोडासाही स्पेस मिळाला की ते लगेच निसटून बाहेर येऊ शकतात. फर्स्ट हँगिंग माझं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीचे 2 हँगिंग दोन्ही साईडला लावून घ्यायचे आहेत. पण नेक्स्ट हँगिंग मी फक्त गोल्डन लॉरेल अटॅच करणार आहे. आणि अशा प्रकारे आपले इयरिंग्स हे तयार झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.